राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी शरद पवार या पक्षाच्या वतीने भंडारा येथील विश्रामगृह येथे स्थानिक पदाधिकाऱ्यांनी पत्रकार परिषद घेऊन पक्षात बाहेरून प्रवेश करणाऱ्या इच्छुक उमेदवारांनी अगोदर पक्षात काम करावे, नंतर त्यांना विधानसभेचं तिकीट द्यावं अशी भूमिका पत्रकार परिषदेतून घेतली आहे। पक्षाचे सर्वेसर्वा शरद पवार यांनी पक्षातील इच्छुक उमेदवारांना डावलू नये असा इशारा देखील यावेळी देण्यात आला। भंडारा जिल्ह्यामध्ये वेगवेगळ्या चर्चांना उधाण आलेलं आहे आणि त्या संदर्भात काही गोष्टी प्रिंट मीडियाच्या इलेक्ट्रॉनिक मीडियाच्या माध्यमातून माझ्याही लक्षात आल्या आणि मला बरेच कार्यकर्त्यांनी आणि माझ्याशी हितगुज केली, काही माझ्या समर्थकांनी हितगुज केली आणि सगळ्या लोकांना असं वाटलं की मी माझे मोठे साहेबांना भेटलं पाहिजे। माननीय शरदचंद्र पवार साहेब देशाचे नेते आहेत आणि जैन पिंगळे साहेब प्रदेशाचे अध्यक्ष आहेत, तर सुप्रियाताई असतील, महबूब शेख असतील आणि देशमुख साहेब असतील, ज्यांची विदर्भाची कमान अशा सगळ्या नेत्यांकडे आम्ही मुंबईला सगळे आम्ही उमेदवार मागणारे आणि आमचे जिल्हा परिषद सगळे घेऊन गेलो। सगळ्या नेत्यांशी आमची चर्चा केल्याच्या नंतर त्यांनी आम्हाला सांगितलं की काही लोकांचा आम्हाला फोन आला, काही लोक प्रत्यक्षात येऊन भेटले। निवडणुकीच्या काळात कोणी येऊन आपापल्या पद्धतीनं माहिती देत असतो, सांगत असतो, पण याचा अर्थ कोणाला तिकीट घोषित झालेली नाही आहे। तर म्हणजे तिकीट शेअरिंगच व्हायची आहे। जो हक्काच्या भंडारा जिल्ह्यातला मतदारसंघ आहे हा तुमचा मतदारसंघ आहे आणि तुमचा मतदारसंघ अजूनपर्यंत काँग्रेसच्या राष्ट्रवादीच्या वाट्याला आलेला आहे की नाही ते अजूनपर्यंत मुळे ह्या ज्या होत असलेल्या चर्चा आहेत ह्या फालतूच्या चर्चा ही बकवास आहेत आणि म्हणून तुम्ही जे विपरीत परिस्थितीमध्ये जेव्हा माननीय शरदचंद्र पवार साहेबांचा पक्ष फुटला आणि काही लोक दरोडेखोर जे आमच्यामधून लाभार्थी असलेले लोक जे निघून गेले ते निघून गेल्याच्या नंतर आमचा पोरका झालेला जो पक्ष होता या पक्षाला खऱ्या अर्थानं निष्ठावंत म्हणून ज्या पद्धतीने आम्ही बांधणी केली आणि अशा निष्ठावंतांना माननीय शरदचंद्र पवार साहेबांचे तोंडचे शब्द आहेत की निष्ठावंतांना विश्वास घेतल्याशिवाय भंडारा जिल्ह्यातला कोणताही निर्णय होणार नाही याची माहिती ही मीडियाला देण्यासाठी, लोकांना देण्यासाठी, कार्यकर्त्याच्या मनातला संभ्रम बाहेर काढण्यासाठी खऱ्या अर्थानं आजची पत्रकार परिषद आम्ही ठेवलेली आहे। तुमच्या प्रश्नाच्या जो तुम्ही विचारलेला जो प्रश्न खऱ्या अर्थानं मला असं वाटतं की स्वतःची TRP वाढवण्यासाठी केलेला हा केलवाना प्रयत्न आहे। खरं म्हणजे लोकसभेच्या निवडणुकीमध्ये तुम्ही ऐकलं असेल की समोरच्या व्यक्तीने लोकसभेची काँग्रेसची तिकीट मला मिळेल म्हणून, त्याच्यानंतर आता राष्ट्रवादीची तिकीट, मधात त्यांनी प्रहारची तिकीट, त्याच्या आधी पुन्हा वंचितची तिकीट, म्हणजे आजपर्यंत या महाराष्ट्राच्या इतिहासामध्ये 13 वेगवेगळ्या पक्षाचा आनंद घेतलेला बहुआयामी बहुअनुभवी माणूस समजा आमच्या पक्षात येत असेल आणि कार्यकर्ता म्हणून तो काम करत असेल तर त्याच्या मला आनंदच आहे, कारण पक्ष हा विस्ताराचा विषय असतो। अजूनपर्यंत आणि शरदचंद्र पवार साहेबांनी म्हणाल्यामुळे तिकीटचा हा कोणता विषय नाही आहे। आधी पक्षाच्या कार्यकर्ते व्हायचे हे होऊ शकते की वरती समजा पक्षाने त्याला म्हणजे प्रवेश दिला तो आम्हाला लागू करावा लागेल, आम्ही त्याचा आनंद करतो, आम्ही साजरा करतो, काही विषय नाही आहे। भंडारा विधानसभेमध्ये आमचे 3 उमेदवारी मागितली आहे। पहिला म्हणजे या विधानसभेचे अध्यक्ष राष्ट्रवादी काँग्रेसचे आमचे ज्येष्ठ नेते अजयजी मेश्राम, त्यानंतर दुसरे आहे सुनीलजी शेंडे आणि तिसरे आहेत कोण आहे तो तांडेकर। अशा 3 लोकांनी उमेदवारी मागितली आहे। माननीय शरदचंद्र पवार साहेबांशी 2दा माझ्या बैठकी झाल्या, त्यामध्ये वारंवार त्यांनी रिझर्व जो कोटा आहे तो त्यांनी दुसरी तिकीट का मागता येणार नाही या विषयावर आम्ही चर्चा केली। उमेदवार असतील तर निश्चित आपण मागणी करू आणि त्या पद्धतीने मागच्या पत्रकार परिषद मी अजयला आणि मधुभाऊजींना मी सूचना केल्या की या माननीय शरदचंद्र पवार साहेबांचे शब्द हे आपल्या तोंडून येऊन लोकांना माहीत व्हावे यासाठी तो प्रयत्न होता आणि भंडारा पण आमच्या लिस्टमध्ये आहे। नाही, साकोली हे आमचे महाविकास आघाडीचे मोठे नेते माननीय नाना पटोले साहेब आहेत आणि निश्चित रूपानं आम्ही आमच्या कार्यकर्त्यांना सूचना दिली आहे की नानांच्या पाठीच्या मागे आपली खऱ्या उभा राहायचं। तुमसर आणि भंडारा विधानसभा तिकीट महत्त्वाची की पक्षाचा विस्तार भंडारा आणि तुमसरमध्ये चांगला झालेला आहे। भंडारा आणि कोणी दोन्ही तालुक्यात जवळपास 80% आमच्या बूथ कंप्लीट झालेले आहेत आणि आमच्या कार्यकर्त्यांनी हा विस्तार एक पत्रकार बांधवाच्या सहकार्याने केलेला आहे। आम्ही याकरता मागच्या पत्रकार परिषदेमध्ये भंडारा विधानसभेला आपल्या दावा चुकलेला आहे आणि हमका जर भंडारा विधानसभा आपल्या परिषदेला मिळाली आणि जुन्या कार्यकर्ता नाही मिळाला आम्ही 100% विजयी हा माझा विश्वास आहे। आम्ही मागे मुंबईला गेलो होतो, मुंबईला बडी झाली, आम्ही झालं की पक्षाला तिकीट द्या, जे तुमच्या विधानसभेत 4 लोकांना तिकीट मारली आहे
त्याला एका तिकीट द्या, त्याला निवडून देईल आणि मी घेतो. आणि भंडारामध्ये म्हटलं की भंडारा विधानसभा मला तिकीट दिली, त्याची निवडून जिंकण्याची गॅरंटी मी घेतो. पक्षाकडून आता बाहेरच्या व्यक्तीला तिकीट मिळाली तर आपला पाठिंबा राहणार आहे. विषय तो आहे की पार्टीचा निर्णय पार्टी नेते करते. नाही, अजूनपर्यंत तो आपला सभासदच नाही आहे, त्याच्या विषयावर चर्चा झाली नाही आहे. आणि ज्या व्यक्तीला तुम्ही नाव घेता तो पार्टीच्या मेंबर झाले नाही आहे, त्यांनी पार्टीमध्ये प्रवेशही केला नाही आहे. आपल्या माध्यमातून मार्केटकडे तो आमच्याकडे आलेला आहे. काही लोक म्हणतात तो भारतीय जनता पार्टी कॅन्डिडेट आहे, काही लोक म्हणतात अजित पवारचा कॅन्डिडेट आहे, काही म्हणतात काँग्रेसचा कॅन्डिडेट आहे, काही म्हणतात की तो उद्धव ठाकरेचा कॅन्डिडेट आहे. जर एवढाच तुमचा विषय आहे, सगळेच पक्ष त्याचं नाव घेत असतील तर त्याला का नाही सामूहिक एक सीट ते सोडून देवायची, देऊन टाकायची, त्यांना झंझट खतम. कशाला फालतू पैशाची जुळवळा करायचा, आरामच्या घाम काढा.